त्यांना मुस्लिम समाजावर टीका करतो, त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करायचं काम करतो दादा, ते संग्राम जगताप तुमच्या पक्षाचे आहेत ना? जर तुम्ही सेक्युलर होता तर तुमची हिंमत का झाली नाही संग्राम जगतापवर हकालपट्टी पक्षातून करायची? तुम्ही स्वतःला सेक्युलर मानता ना? तुमचा सेक्युलर पणा असा कसा डबल ढोलकीत आहे? तुम्ही शाना भाऊ, तुम्ही तो पिक्चर बघितला का मकरंद अनासपुरेचा, गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा? बघितला का पिक्चर? तसं अजितदादाच्या पार्टीचं झालंय. शिंदखेड्याच्या गल्लीत आलं की इथं गोंधळ करायचा आणि म्हणायचं भाजपवाल्याच्या आम्ही विरोधात आहेत, भाजपला शिव्या द्यायच्या आणि सेक्युलर मत आपल्याकडे वळवायचे, आणि दिल्लीत गेले की मोदी शहांचे पाय धरायचे. म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा करणारी ही पार्टी आहे. यांचं असं कसं चाललो अजितदादा? दिल्लीत तुम्ही म्हणणार हम मोदी साहब के साथ है, म्हणजे हम साथ साथ है. मुंबईत आले की तुम्ही म्हणणार आम्ही देवेंद्र फडणवीस के साथ है, म्हणजे हम साथ साथ है. आणि शिंदखेड्यात आले का तुम्ही म्हणणार भाजप आणि वेगळे, म्हणजे इथं हम आपके है कोण? असं कसं चालेल? शिंदखेड्यात हम आपके है कोण आणि दिल्ली मुंबईला हम साथ साथ है? अरे क्या जनता इतनी पागल है क्या? बेवकूफ समझ रहे लोगों को? म्हणजे इथं भाजपला फायदा करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अजितदादाची पार्टी आणि भाजपचं असे गंगाधर ही शक्तिमान है और शक्तिमान ही गंगाधर है, तारा ही सितारा है. ह्या दोन पार्ट्या वेगळ्या नाहीत. हे फक्त सेक्युलर मत खायचे म्हणून त्या ठिकाणी आपल्या समोर येऊन पाखंडीपणा ह्या लोकांचा चाललाय. मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की ह्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही सगळे गप्प बसू नका. माझी विनंती आहे तुम्हाला. जर उद्या विचार केला असता महात्मा गांधींनी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.